तालुक्यातील लोणारवाडी अर्थात शास्त्रीजी नगर ग्रामपंचायतीच्या लढतीत सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व निर्माण करून खऱ्या अर्थाने जनशक्तीचा विजय झाल्याचे सिद्ध केले। या ठिकाणी डॉक्टर सदाशिव लोणारे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या नवपरिवर्तन पॅनलने दणदणीत विजय मिळवत आपला गड राखला आहे। दोन बिनविरोध उमेदवारांसह सरपंच पदाचे उमेदवार जयश्री सदाशिव लोणारे या 184 मताने विजयी झाल्याने सर्वांनी शहरात जल्लोष साजरा करत गुलालाची उधळण केली। तालुक्यात अतिशय चुरशीची समजल्या जाणाऱ्या लोणारवाडी अर्थात शास्त्रीजी नगर येथील ग्रामपंचायत निवडणूक ही डॉक्टर सदाशिव लोणारे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या नवपरिवर्तन पॅनलने जिंकली आहे। थेट जनतेतून सरपंच पदाचे उमेदवार जयश्री सदाशिव लोणारे या 184 मतांनी विजयी झाले असून पॅनलचे वार्ड क्रमांक 1 चे उमेदवार कैलास गोळेसर हे 50 मतांनी विजयी झाले। प्रतिभा लोणारे या 23 मतांनी तर सुमनबाई बर्डे या 109 मतांनी विजयी झाल्या। वार्ड क्रमांक 2 मधील तुकाराम मिठे हे बिनविरोध निवडून आले तर योगेश लोणारे हे 67 मतांनी विजयी झाले। अर्चना पाचोरे या 33 मतांनी विजयी झाल्या। वार्ड क्रमांक 3 मधील संभाजी पवार हे बिनविरोध तर कुसुम माळी यांना 287 मते पडली तर पूनम बोराडे यांना 199 मतदान झाले। या सर्व विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले। त्यानंतर ट्रॅक्टरवर सर्वांची मिरवणूक काढत सिन्नर बसस्थानक परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यास अभिवादन करत आनंदोत्सव साजरा केला। यावेळी मोठ्या संख्येने लोणारवाडी येथील नागरिक उपस्थित होते। विजयी उमेदवारांचे अनेकांनी शब्दरूपी अभिनंदन केले तर विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानले। एसएन न्यूज साठी ऋषिकेश घोलप। ग्रामस्थांचे, तरुणांचे, महिलांचे सर्वांचे नवपरिवर्तन पॅनल तर्फे हार्दिक आभार। त्यांनी भरघोस मतांनी नवपरिवर्तन पॅनलला विजय केल्याबद्दल आभार। आपल्या सरपंच पदाचे उमेदवार जयश्री सदाशिव लोणारे यांना 178 मतांनी विजय केल्याबद्दल धन्यवाद। 1 नंबर वार्ड क्रमांक 1 कैलास रामनाथ गोळेसर यांना 50 मतांनी विजय केल्याबद्दल धन्यवाद। प्रतिभा ज्ञानेश्वर लोणारे यांना 23 मतांनी विजय केल्याबद्दल धन्यवाद। सुमनताई बर्डे माजी सभापती यांना 109 मतांनी विजय केल्याबद्दल धन्यवाद। श्री योगेश भानुदास लोणारे वार्ड क्रमांक 2 यांना 67 मतांनी विजय केल्याबद्दल धन्यवाद। अर्चना पाचोरे यांना 33 मतांनी विजय केल्याबद्दल धन्यवाद। वार्ड क्रमांक 2 मधला तुकाराम दत्तात्रय मिठे बिनविरोध निवडून आलेला उमेदवार आपला। वार्ड क्रमांक 3 सुमनताई विष्णुपंत माळी कुसुमबाई विष्णुपंत माळी यांना 187 मत पडले। 1 नंबर 287। पूनम बोराडे यांना 199 मत पडले। संभाजी पवार बिनविरोध निवडून आलेला उमेदवार। तरी सर्व ग्रामस्थांचे पुनश्च आभार। आज नवपरिवर्तन पॅनलला जे भरघोस मत उमेदवार निवडून दिले, हा विजय आमचा नाही, हा विजय जे तरुण वर्ग, महिला, माझे सगळे नातेवाईक, सगळे मित्र परिवार, पूर्ण गावाचा, संपूर्ण ग्रामस्थांचा आणि सर्व गावाचा आणि माझ्याबरोबर माझे कार्यकर्ते जे अथांग प्रयत्न केले त्यांनी 2 महिन्यापासून म्हणजे उपाशी तापाशी माझे काही मुलं मिसळ पाव त्यांनी दिवस काढले, पण हा त्यांचा विजय आहे। आणि समोरच्यांनी गंज आश्वासन दिले हे करू ते, पण सत्याचा विजय हा विजय सत्याचा आहे। माझं काम जे चालू आहे ते सगळ्यांना धरून चालू आहे। एक माझ्या पूर्ण पॅनल मध्ये पूर्ण गावात उमेदवार आहे, एकाच घरात उमेदवार नाहीये। एका घरात उमेदवार करायचे, बिनविरोध करायचं म्हणायचं, लोकांना सांगायचं बिनविरोध बोलत होतो। अरे घरातला गोळा करून कोणी बिनविरोध बसेल का? त्याच्याकरता कुटुंबातले उमेदवार लागतात, प्रत्येक घरात उमेदवार लागतो, त्यावेळेस बिनविरोध होतं। आणि तुमचं कर्तृत्व काय आहे ते कर्तृत्व आम्ही काम केले 5 वर्ष आणि ह्या 5 वर्ष काम केलं ना, त्या कामाचं माझं फळ मला मिळालंय। कामाची पावती ही माझे सर्व उमेदवार प्रचंड मत निवडून आले।
ज्योती जय भवानी, जय भवानी. आणि खऱ्या अर्थाने गावकरी जे राव करू शकत नाही, हा गावाने आम्हाला विजय दिला. परत एकदा ज्या गावाने जे आम्हाला संधी दिली काम करायची, त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही असं आज जाहीर सांगतो. आणि पुढे एकदा सर्व मतदार बंधूंचे आणि सर्व नातेवाईक सगळ्या सगळ्यांचे आभार मानतो. निवडून आलेल्या उमेदवारांना गावाचे आभार मानतो आणि सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचे परत अभिनंदन करतो. जय ज्योती, जय क्रांती. आज लोणारवाडी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लोणारवाडी गावाने कोणत्याही खोट्या भूलथापांना आश्वासनांना बळी न पडता एकदम प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या सच्चाई कार्यकर्त्याच्या पाठीमागे या ठिकाणी संपूर्ण गाव उभं राहिलेलं आहे. त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. आम्ही जनतेने दिलेला जो शब्द आहे तो शब्द या ठिकाणी 5 वर्षांमध्ये पूर्णपणे काम करून दाखवणार अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि जे लोकांनी आमच्यावरती जे खोटे आरोप केले ते आरोप गावकऱ्यांनी झुगारले, त्या आरोपांना पूर्णपणे या ठिकाणी फाशी दिली. त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे आभार मानतो. या ठिकाणी सर्व उमेदवारांचे या ठिकाणी आभार मानतो. जय हिंद, जय ज्योती, जय क्रांती. गावातील सर्व जनतेने नवपरिवर्तन पॅनलला विजय केल्याबद्दल त्यांचे मी मनस्वी धन्यवाद देते. आणि हा विजय जनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा असून हे जनतेने दाखवून दिलंय त्यांना. तर मी त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही एवढं मी सांगते.